रोक न्यूज पहा आता नव्या रूपात। दिल वही सोच नहीं। संपादक मकरंद साठे। परम सदाशिव धडस नाव आहे। बांगार्डे गाव गावात विकास कामासाठी निधी येतो, त्या निधीचा गैरवापर कसा होतो तर 3 लाख रुपये जर निधी आला तर त्या रस्त्याचं 1 लाख रुपये सुद्धा वापरले जात नाहीत। आणि ही रस्त्याची जर पाणी करायची असली तर बांगार्डे गावात रस्ता आहे, वारंवार एकाच रस्त्यावर डबल बिलं काढली जातात। रस्त्याचं काम एकदाच झालेलं असतं पण त्याच्यावर डबल बिलं काढली जातात आणि ग्रामपंचायतला नोंद रस्त्याची करत नाहीत, कारण की त्यांना वारंवार बिलं काढता यावं असली कंडिशन आहे। 3 HP सोलर मंजूर होऊन आलं आणि ते 1.5 HP बसवलं सरकारी दवाखान्यात। जमिनीवर बसवायचं होतं ती स्लॅबवर बसवली। अशी इतका गैरप्रकार आमच्या गावात चालू आहे। त्याच्यासाठी उपोषणाला बसलं माहिती आहे, अगर आम्हाला कोणताही मिळाला नाही त्यासाठी शेवटचं शस्त्र म्हणून उपोषणाला बसलो आहे। आम्ही ही मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण अमरण उपोषण माघारी घेतल्या जाणार नाही। आणि जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय हिथून हलणार नाही। आपल्या बांगार्डे गावात आणि पंचायत समितीचा जे कारभार चालला आहे की कांदळा कारभार किंवा भोंगळा कारभार म्हणून ते चालतं आहे। भोंगळा कारभारावर चौकशी समिती नेमावी आणि ज्याने बाबा खरंच गुन्हा केला आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करावी। बोराडे भाऊसाहेबांनी 5,000 रुपये घेतले आणि त्यांची बदली झाली। आता पैसे नाही आणि लाभ आम्हाला मिळाला नाही। बोराडे भाऊसाहेबांनी ऑफिसच्या बाहेर चहा पाणी म्हणून त्यांनी मागून 5,000 रुपये घेतले। चहा पाणी द्या म्हणून 5,000 रुपये म्हणून त्यांनी घेतलं। ही मोर्चा अधिकाऱ्याला आम्हाला द्यावं लागतं, त्याशिवाय होत नाही असं चिंतानाजी वाघमोडे। आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या अशी आहे की गेल्या 10 वर्षामध्ये 2 योजना झाल्या। त्याच्यामध्ये दोन्ही योजना झाल्या असताना रस्त्याच्या उजव्या बाजूने एक पाईपलाईन आणि डाव्या बाजूने एक पाईपलाईन, दोन्ही पाईपलाईनी फक्त एक 8-8, 10-10 दिवस चालल्या आणि त्या योजना पूर्णपणे बंद पडल्या। फक्त कागदोपत्री योजना अस्तित्वात आल्यानंतर त्या योजना बंद झाल्या। आणि आत्ता जलजीवन मिशन योजनेतनं डिस्ट्रीब्युशन म्हणजे पाईपलाईनचं काम पूर्णत्वास झालं। हे पाईपलाईन चालू असताना आमचे सहकारी मित्र पांडुरंग पिशवी आणि पांडुरंग दळस यांनी तक्रार दाखल केली होती। त्यावेळेस पाणीपुरवठा अभियंता आमलेराव साहेब आले होते। त्यांनी सांगितलं की तुमच्या उपस्थितीत त्या पाईपलाईनचं चेकिंग केलं जाईल आणि तसा रिपोर्ट दिला जाईल। पण तसं आम्हाला विश्वासात न घेता ही पाईपलाईन आमच्या परस्पर अधिकाऱ्याशी संगनमत करून त्या संबंधित ठेकेदाराचं बिल काढून दिलं आणि आमच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली। तसंच या प्रकरणात जे कोणी दोषी असतील अशा सर्व अधिकाऱ्यांवरती योग्य तो तपास करून त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी, त्याशिवाय हे आमरण उपोषण पाठीमागे घेण्यात येणार नाही। आमच्या गावामध्ये पिढ्यानं पिढ्या जो ग्रामपंचायतीचा आणि पंचायत समितीचा कारभार आम्ही बघतोय, त्या कारभारामुळं आमच्या जीवनावरती जो विपरीत परिणाम होतो। खरं तर अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत सुविधा प्रत्येक नागरिकाला मिळणं अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षित सुविधा जर मिळत नसतील तर त्याला या उपोषणासारख्या मार्गाचा अवलंब करावा लागतो। आमच्या गावाची सगळ्यात महत्त्वाची दयनीय अवस्था असेल, मी बऱ्याच वेळा सांगतो की आमच्या बापानं नदीचं पाणी पिऊन आयुष्य काढलं आणि आम्ही आमच्या काही लहानपणाच्या काळामध्ये नदीचंच पाणी पिऊन दिवस काढलं आणि आता कुठंतरी शासन 2 पैसे खर्च करून कोट्यवधी रुपये खर्च करून आमच्या गावामध्ये काही पाणी पुरवठा योजना करत असेल, गावामध्ये शौचालय बांधत असेल, गावामध्ये काही शाळेमध्ये काही वेगवेगळ्या सुविधा पुरवत असेल, या सुविधांच्या मार्फत ग्रामस्थांचं जीवन कसं चांगलं होईल या उद्देशाने शासन प्रयत्न करत असतं। आणि तो निधी जो खर्च होतो आहे, जो निधी शासनाने दिलेला आहे, तो निधी व्यवस्थित खर्च न केल्यामुळं काय परिस्थिती होते हे पाहायचं असेल तर तुम्ही आमच्या गावामध्ये येऊन बघा, तुम्हाला कळेल काय परिस्थिती होती।
गावामध्ये शौचालय बांधले तर शौचालय वापरता येत नाही. गावामध्ये जवळपास आमच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनं इकडून 2 पाईपलाईनी तिकडून 2 पाईपलाईनी पाण्याच्या टाक्या बांधल्या. नुसत्या आमच्या गावाची लोकं म्हणजे काय फुकाऱ्या नुसत्या फुकाऱ्या गाडल्या पण त्याच्यामधून पाणी काही मिळत नाही. आणि पाणी मिळण्याची परिस्थिती अशी भयंकर आहे. आमच्या गावातल्या बहुतांश लोकांना 5-5, 6-6 किलोमीटर जाऊन 3-3 किलोमीटरवर जाऊन जे आमच्या गावातले काही सुजाण नागरिक आहेत ज्यांच्याकडं पाण्याची चांगली सोय आहे त्या लोकांनी नळ काढले आहे. कुणी एक सर्वसाधारणपणे सर्वसामान्य नागरिकांनी, पंचायतीनं नाही. आणि त्या नळावरून लोक पाणी भरून आपल्या घरी घेऊन प्यायला जातात. आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे, प्यायचं पाणी कोणी हात धुवायला वापरत नाही. हात धुवायचं पाणी वेगळं, प्यायचं पाणी वेगळं, कारण 6-6 किलोमीटरवरून पाणी आणायचं. इतकी भयानक परिस्थिती आहे. आणि ह्याच्या विरोधात आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये असेल तर पंचायत समितीमध्ये असेल 2-2.5 वर्षापासून वेगवेगळ्या तक्रारी केल्या. त्या तक्रारींचा पाठपुरावा केला पण काही फरक पडत नाही. म्हणून आम्ही शेवट आपल्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याकडेही तक्रारी दाखल केल्या पण तरी काही फरक पडत नाही. फक्त कागदावरती उत्तर मिळतं आहे, आम्ही हे चौकशी करू, आम्ही ती चौकशी करू, चौकशी तयार आहे, अमुक हे करू तमुक करू. पण काही ते आमच्या हाताला काही लागत नाही आणि आमच्या समस्या काही सुटत नाहीत. त्या समस्या सुटाव्यात, आमचे जेवढे काही अर्ज दिलेले आहेत त्या अर्जावरती चांगली ठोस कारवाई व्हावी या उद्देशानं आम्ही इथं उपोषण करायला बसलेलो आहे. जोपर्यंत ही कारवाई होत नाही आणि सर्वसामान्य नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागत नाही, जोपर्यंत त्यांना पिण्याच्या पाण्याची योजना सोय असेल, शौचालयाची सोय असेल, ह्या सगळ्या मूलभूत सुविधा जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवणार नाही आणि त्याच्यावरती आम्ही थांबवू.